जेव्हा आपण ओबेसिटी रिलेटेड इन्फर्टिलिटी म्हणतो तेव्हा पुरुष आणि स्त्री हे दोन्ही जवळपास एकाच पारड्यामध्ये आहेत असं आपल्याला म्हणता येईल. स्त्रीमध्ये जेवढा ओबेसिटीचा प्रॉब्लेम प्रकर्षाने आपल्याला जाणवतो, कारण आपल्याकडे मेजरमेंट करण्यासाठी पीसीओडी नावाचा एक प्रकार आहे. ह्याच्यानंतर काही जे सिम्पटम फिमेल्समध्ये लेडीजमध्ये दिसतात तो म्हणजे चेहऱ्यावर एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ व्हायला लागते किंवा पुरळ यायला लागतात, की एकदा एक वय झाल्यानंतर तुम्हाला पुरळ येणं बंद झालं होतं आणि ते जर परत सुरू झालंय त्याचा अर्थ तुमच्या शरीरात इन्सुलिनचा रेझिस्टन्स वाढतोय. तसंच दुसरं जर तुम्ही कॉमनली बघितलं की ह्या यंग पेशंट्समध्ये किंवा आणखी वयस्कर पेशंट्समध्ये मानेभोवती किंवा बगलेमध्ये काळे पट्टे किंवा काळे डाग यायला लागतात. आपल्याला असं वाटतं की कदाचित आपण स्वच्छ धुतलेलं नाहीये. आपण बऱ्याचदा प्रयत्न करतो, क्रीम करतो, ब्लिचिंग करतो, फेशियल करतो, पण हे डाग काही केल्या जात नाही. ह्याचं कारण हे की हे डाग आपण त्याला वेल्वेटी स्पॉट्स म्हणतो सोप्या भाषेमध्ये, पण त्याचं खरं कारण किंवा सायंटिफिक टर्मिनॉलॉजी जर बघायची तर त्याला म्हणतात अकॅन्थोसिस नायग्रिकान्स. म्हणजे हा काळा पट्टा तुमच्या शरीरातला इन्सुलिन रेझिस्टन्स दाखवतो. त्यामुळे तुम्ही जर घरी कुणालाही हा प्रॉब्लेम दिसत असेल की एखादा भाग आपला काळा होतोय, एस्पेशली बगलेमध्ये किंवा मानेभोवती, तर तुम्ही लक्षात घेऊ शकता की तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतो आहे. आता पुरुषांमध्ये असं मेजरेबल आपल्याकडे मार्कर काही नाही, जसं पीसीओडी नावाचा प्रकार लेडीजमध्ये दिसतो, पण पुरुषांमध्ये ओबेसिटी असल्या कारणानं त्यांचा स्पर्म काउंट कमी होणं आणि स्पर्म्सची क्वालिटी कमी होणं आणि त्याच्यामुळे वंध्यत्व येणं हाही प्रकार तेवढाच कॉमन आहे जेवढा तो लेडीजमध्ये आहे. आणि हे खूप कॉमनली बघतो, नवीन जोडपं लग्न झालं, दोघांची ढेरी सुटते आणि वजन वाढते. म्हणजे लग्न झाल्यानंतर तुमची पुढची जनरेशन, पुढची संतती होण्यासाठी आणि पुढचा तुमचा नेक्स्ट जनरेशन चांगलं येण्यासाठी तुम्ही फिट राहणं तितकंच गरजेचं आहे, वजन न वाढू देणं हे गरजेचं असं म्हणता येईल का? अगदी बरोबर आहे. म्हणजे एक नॅचरल आपली टेंडन्सी असते की एक हॅपीली मॅरिड कपल जेव्हा सोबत राहतात ते दोघे खुश असतात, हॅपी असतात, आपली आयुष्य एन्जॉय करतात. त्यामुळे थोडंफार वजन पुटअप करणं हे नॅचरल आहे, साहजिक आहे. पण त्यासोबत त्या दोघांनी, म्हणजे एखाद्या कपलला जर मला ॲडवाईस करायचं असेल तर मी हेच सांगेल की तुमच्या पुढच्या नॉर्मल वैवाहिक जीवनासाठी ॲज वेल ॲज तुम्हाला दुसरे काही आजार होऊ नये ह्याच्यासाठी वजन आणि फिटनेस ह्या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. जसं एखादं कपल म्हणून आपण फिरायला जातो, आपण आईस्क्रीम खायला जातो, आपण पिझ्झामध्ये जातो, तसं दोघांनी मिळून सोबत व्यायामही केला पाहिजे. शक्य झाल्यास जिम अटेंड करायला पाहिजे. काहीही न झाल्यास तुम्ही रोज अर्धा पाऊण तास पळण्याचा व्यायाम करा, चालण्याचा व्यायाम करा, दॅट इज ऑल्सो सफिशियंट. दोघं जण पार्टनर म्हणून दोघांनी मिळून इनिशिएटिव्ह घेतलं तर त्यांची पुढची जो काही फॅमिली आहे तो सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं दुसऱ्यांच्या इन्फर्टिलिटी क्लिनिकमध्ये न जाता आपली पुढची संतती चांगली होऊ शकते आणि तो स्ट्रेस सुद्धा घेण्याची गरज नाही पडत असं म्हणताय. अगदी बरोबर बोलले डॉक्टर सम्राट. म्हणजे एखाद्या जोडप्यानी लग्न झाल्यानंतर जर ही गोष्ट ठरवली की आम्ही दोघं तर हेल्दी राहूच, पण आमच्या हेल्दी राहण्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्यांवरही प्रभाव पडेल, आम्हाला स्वतःला कधीही मेडिकल ट्रीटमेंट घ्यायची गरज पडणार नाही, आणि अशी जर आमची लाईफस्टाईल राहिली तर आमच्या मुलांची लाईफस्टाईल सुद्धा आमच्याच सारखी होईल. आम्हाला इन्फर्टिलिटी क्लिनिकच्या चक्रा माराव्या लागणार नाहीत किंवा ओबेसिटी ट्रीटमेंटसाठी डॉक्टर सबनीसकडे जायची गरज पडणार नाही अशी मी अपेक्षा करतो. हे खूप स्ट्रेसफुल आहे सर. एखाद्या व्यक्तीला पीसीओडी आहे, मुलं बाळ होत नाही, 1 वर्ष फॅमिली मेंबर घरवाले समजून घेतात की ह्यांनी आता लग्न झालेले ट्राय करत आहेत, पण 1 ते 2 वर्षाच्या नंतर आपली जो काही सोसायटी आहे, लेकरू होत नाही, का बरं होत नाही, काय प्रॉब्लेम आहे हे सगळं म्हणत राहतात. तर सर नेमकं हे पीसीओडी मध्ये ओबेसिटी असल्याने कारणाने का बरं व्हायला पाहिजे आणि त्याचा इम्पॅक्ट त्यांना लेकरं न होण्यासाठी कसा होतो ह्याच्याबद्दल थोडं सांगू शकता का? येस. आता पीसीओडीचं जे मेकॅनिझम आहे किंवा जी शरीरामध्ये बदल होतात, पीसीओडी नेमकं म्हणजे काय ह्याच्याबद्दल पहिलं सांगा, नाही तर कंटेक्स्टच कळणार नाही आपण काय बोलतोय. येस, म्हणजे पीसीओडी सांगायचं झालं तर आपण त्याचा लॉंग फॉर्म जर बघितला तर तो म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. ओके. जेव्हा त्याच्यासोबत आणखी काही गोष्टी जसं फेशियल हेअर, चेहऱ्यावरचे हेअर्स वाढणे किंवा मुरुमाचे फोडं येणे
किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स असं जेव्हा त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये होतं तेव्हा आपण त्याला PCOS, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम असं म्हणतो. बेसिकली काय होतं की एका स्त्रीच्या शरीरामध्ये दर मासिक पाळी येण्याच्या अगोदर एक बीजांड तयार होतं जे फ्युचर फर्टिलायझेशन म्हणजे उत्पत्तीसाठीचं लागण्यासाठीचं बीज तयार होत असतं. जेव्हा इन्सुलिन रेझिस्टन्स शरीरात वाढतो तेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन जे नॉर्मल हॉर्मोन्स एका स्त्रीमध्ये ज्या प्रमाणात असतात त्यांचा बॅलन्स, त्यांची हार्मनी बिघडते आणि त्यामुळं मल्टिपल फॉलिकल म्हणजे खूप सारे बीज एका वेळी तयार व्हायला लागतात. ते ॲट ए टाइम एकाच वेळी तयार होत असतात, त्यामुळं कुठलंही एक बीज व्यवस्थित मॅच्युअर होत नाही आणि ते पाळीच्या अगोदर जेव्हा रिलीज व्हायला हवं तेव्हा ते रिलीज होत नाही. ते रिलीज होत नाही म्हणून कन्सेप्शन किंवा बीजांड तयार होण्याची प्रक्रिया किंवा बाळ होण्याची प्रक्रिया सुरुवातच होत नाही आणि म्हणून इन्फर्टिलिटी होते. म्हणून आपण अशा पेशंटमध्ये जेव्हा सोनोग्राफी करून बघतो तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुमच्या अंडकोशामध्ये किंवा ओव्हरीमध्ये हे मल्टिपल फॉलिकल आहेत, खूप सारे फॉलिकल डेव्हलपिंग आहेत, जे ऍक्च्युली एकच फॉलिकल एका वेळी असायला पाहिजे आणि हे खूप सारे असल्यामुळं कुठलंही रिलीज होत नाही आणि म्हणून इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम. खूप सुंदर सांगितले. म्हणजे एखादी जर का आता स्त्री लग्न झालेलं आहे किंवा लग्नाचं एज आहे, जर का आता मासिक पाळी बरोबर येत नसेल आणि थोडाफार लठ्ठ असेल तर एक हे PCODचा सिम्पटम असं म्हणता येईल का? हा नक्कीच PCODचा सिम्पटम म्हणता येईल. म्हणजे मी सांगेन की हा लग्न झालेल्या स्त्रियांमधलाच प्रॉब्लेम नाही आहे, हा 13, 14, 15 वर्षाच्या मुलींमध्येही आढळणारा प्रॉब्लेम आहे. PCOD आजकाल कमी वयांपासून दिसायला लागलेला आहे, कारण लठ्ठपणा सुद्धा त्या वयापासून सुरू झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे एखाद्या मुलीला पिरियड सुरू झालेले आहेत, सुरुवातीचा वर्षभराचा पिरियड हा थोडा इरेग्युलरिटीचा असू शकतो, पण त्याच्या पुढे जर कंटिन्युअसली पिरियडमध्ये इरेग्युलरिटी आहे, पोटात दुखणं आहे, तर तुम्हाला डेफिनेटली ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की हिला PCOD नावाचा प्रकार तर डेव्हलप होत नाही ना, जेणेकरून जेव्हा केव्हा मुलीचं लग्न होणार आहे तेव्हा हा इन्फर्टिलिटी किंवा ह्या गोष्टींचं सोल्युशन आपल्याला सुरुवातीलाच निघालेलं असलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत म्हणजे ओबेसिटीमुळे आपली फर्टिलिटीवरती इम्पॅक्ट होतो. मेलमध्ये स्पर्म काउंट कमी होतो, क्वालिटी डिफरन्स होऊ शकतो. फिमेलमध्ये PCOS होऊन त्यांच्यामध्ये जी काही प्रक्रिया होणार आहे ती प्रक्रिया होत नाही, त्यामुळे इन्फर्टिलिटी होऊ शकतो. जर का आपण एंगेजमध्ये असेल तर सगळ्यात पहिले लठ्ठपणा होऊ देऊ नका. होत असेल तर लाईफस्टाईल डाएट करून त्याला चांगलं करा किंवा गरज पडली वर्स्ट सिनारिओमध्ये सर्जरी करून केलं तरी काय हरकत नाही. आणि तुमची पुढची फर्टाईल लाईफ चांगलं करण्यासाठी ओबेसिटीला त्याच्यामधून काढणं गरजेचं आहे असं म्हणता येईल का? अगदी बरोबर म्हणतायत की ह्या सगळ्या गोष्टींवर ओबेसिटीचा परिणाम असल्या कारणानं वेळीच त्याची योग्य ट्रीटमेंट करणं. मी त्याच्याही अगोदर म्हणेन की तुम्हाला प्रॉब्लेम आहे, ह्या प्रॉब्लेमची जाणीव होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला जाणीव होते की मला ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे, त्या दिवशीपासून तुम्ही त्या गोष्टीचं सोल्युशन काढण्यासाठी, पर्याय शोधण्यासाठी, उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करता. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्यामध्ये ओळखा की खरंच आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे का, आणि जर तो प्रॉब्लेम असेल तर जसं सरांनी सांगितलं की डाएट आहे, एक्सरसाइज आहे, आजकाल सगळ्या गोष्टी ऑनलाईन अवेलेबल आहेत. तुमच्या मदतीला ChatGPT आहे, तुमच्या मदतीला आमच्यासारखे डॉक्टर्स आहेत, डायटिशियन्स आहेत. जसं मी मगाशी म्हणालो की प्रत्येकाला सर्जरीची गरज नाही, प्रत्येकाला गोळ्या औषधांची गरज नाही. आपण सुरुवातीला ह्या गोष्टीबद्दल अवेअर होणं आणि स्वतःहून त्याच्याबद्दलची इम्प्रूव्हमेंट किंवा त्याच्याबद्दलची ट्रीटमेंट सुरू करणं महत्त्वाची आहे. आणि जिथे गरजेचं असेल तिथे तुम्ही स्पेशलिस्टचा सल्ला डेफिनेटली घेऊ शकता.